ज्योतिबा मंदिरात प्राचीन दगडी मूर्ती आहे। या मूर्तीचं संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांना मूर्तीची पाहणी करून मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासंदर्भात सुचवलं होतं। ज्योतिबाचे स्थानिक पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सहाय्यक संचालक राज्य पुरातत्व विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर संवर्धन प्रक्रिया राबवण्यात आली। रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या कारणासाठी ज्योतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आला होता। भाविकांसाठी मंदिरासमोर ज्योतिबाची उत्सव मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती। गेली 4 दिवस भाविकांनी या उत्सव मूर्तीचं दर्शन घेतलं। मूर्ती संवर्धनाचं काम पूर्ण झालं असून शनिवारी सकाळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मुख्य मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे। शनिवारी सकाळी 7:10 मंदिरात श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे। श्री दत्त देवस्थान मठ, श्री क्षेत्र आडीचे परमाधिकार परमपूज्य परमात्मा महाराज यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी तथा देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल एडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडे आदींच्या उपस्थितीत मूर्ती भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात येणार आहे।